तुमच्या घरात गरिबी राहण्याची ही आहेत 25 मुख्य कारणे. नमस्कार मित्रांनो, ही 25 कामे बनतात तुमच्या गरिबीची कारणे. जय श्री हरी. माता लक्ष्मी तुमच्या घरात बरकत होत नाही, पैसा टिकत नाही, तर असे समजून घ्या कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यासोबत समृद्धी रोखत आहे. प्रत्येकास वाटते की त्याच्या जीवनात प्रगती व्हावी, समृद्धी यावी, सुखशांती त्याच्या जीवनात एक भाग व्हावा आणि त्यासाठी तो मनापासून खूप कठीण परिश्रमही करतो. परंतु कधीही गरिबी काही पाठ सोडत नाही. मग समजा तिथे काही वरचे कारण असते, एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी एक अडथळा बनत आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशी काही कारणे, अशी काही सवयी आहेत जे घरात दारिद्र्य आमंत्रित करतात. आपल्या आयुष्यात 25 चुका झाल्यास या कितीही पूजा उपासना केल्या तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद निघून जातो. आपल्या सनातन धर्मात देवी लक्ष्मी संपत्ती आणि वैभव यांचे अधिष्ठात्री मानली जाते. जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य जवळ येत नाही. पण जर माता रागावली तर श्रीमंत व्यक्ती देखील एक दिवस गरीब बनतो. आणि माता लक्ष्मी कधीच रागावते जेव्हा आपण कळत न कळत अशी काही कामे करतो ज्याने अप्रसन्नतेचा सामना करावा लागतो. यापैकी बऱ्याच सवयी आपल्याला वारंवार मिळाल्या असतील. आपल्यातील या बऱ्याच सवयी, सर्व सवयी आपल्या समृद्धीच्या मार्गावर थोड्या बनतात. आज या व्हिडिओमध्ये आपण 25 सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते. पण त्याआधी जर तुम्हाला तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असेल तर चॅनलला लाईक करा. माता लक्ष्मी, जेव्हा लक्ष्मीचे नाव आपण श्रद्धेने घेतो तेव्हा भाग्य स्वतःचे दार ठोठावत होते. आता प्रारंभ करूया 25 सवयी जे आपण गरिबाचे कारण बनते. अंघोळ करताना लघवी करणे. जर आपण अज्ञानपूर्वक किंवा जाणून बुजून अंघोळीच्या ठिकाणी लघवी केली तर ती एक सामान्य गोष्ट नाही, तर एक असे कर्म आहे जे आपल्या जीवनातून देवीच्या कृपेवर मात करू शकते. अंघोळीचे ठिकाण म्हणजे आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र. हे असे स्थान आहे जिथे आपण दिवसातील नकारात्मक ऊर्जा धुतो. आणि जर तीच पवित्र जागा अशुद्ध असेल तर कल्पना करा, देवी लक्ष्मी, शुद्धतेची देवी, अशा ठिकाणी किती वास करेल. हा एक दोष आहे की वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रात गंभीर मानला जातो. जर ही चूक आपल्याकडून अनावधानाने केली गेली असेल तर आज संकल्प घ्या बाथरूममधील ही सवय सोडण्यासाठी आणि माता लक्ष्मीची क्षमा मागण्याची. दाताने नखे कुरतडणे. जे लोक त्यांच्या दाताने नखे चावतात त्यांना बऱ्याचदा हे ठाऊक नसते की ही सवय केवळ अशुद्धतेची आणत नाही तर हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराकडे देखील खेचते. ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार दातांनी नखे कुरतडणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही सवय प्रत्येकाच्या जीवनाची मानसिकता स्थिर आणि आत्मनियंत्रण कमकुवत करते. आणि जिथे कोणतेही नियंत्रण नाही तिथे माता लक्ष्मी कशी वास करेल. अशा कर्मामुळे हळूहळू पैसे, वित्तीय अस्थिरता आणि व्यवसाय किंवा नोकरीच्या अडथळ्यांमुळे नुकसान होते. एक छोटीशी सवय जीवनातील मोठी बरकत थांबवते. त्यासाठी माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे तो सर्वात शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुमच्या सवयीमध्ये शुद्धता आणा, कारण जिथे शुद्धता असते तिथे समृद्धी आणि माता लक्ष्मीचे कायम निवासस्थान असते. तुटलेली चप्पल घरात ठेवणे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेली कोणतीही चप्पल असेल तर घरात दारिद्र्य येते. म्हणून आपण आपल्या घरात तुटलेल्या चपला ठेवू नये. जर असेल तर त्या घराबाहेर त्वरित फेकून द्याव्यात. असे न केल्यास असे मानले जाते की माता लक्ष्मी रागावते आणि आपल्या घरात दारिद्र्य वास करते. स्मशानात जोरात हसणे. जर एखाद्या व्यक्ती स्मशानात मोठ्याने हसली तर ती 100 पापांची सामान असते. असे मानले जाते की स्मशानात हसल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा देखील अपमान होतो. जे कुटुंब आधीच शोकात बुडलेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे त्या व्यक्तीला दारिद्र्य येते. डाव्या पायाने पॅन्ट परिधान करणे. डाव्या पायाने पॅन्ट घालू नका. असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देण्यास सुरुवात करतात. डाव्या पायात काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे दुष्परिणाम कमी होण्यास सुरुवात होते. डाव्या पायाने पॅन्ट परिधान केल्यामुळे घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते. बरेच लोक कळत न कळत झाडाखाली लघवी करतात, परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. विशेषतः पिंपळाचे झाड, वडाचे झाड, कडुलिंब आणि अशोकासारख्या झाडाखाली विष्ठा आणि मूत्र सोडणे किंवा घाण पसरवणे योग्य नाही. असे म्हटले जाते की झाडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि तिथेच पर्यावरणाचे नुकसान झाले तर ते त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर
देखील परिणाम करू शकते. असे मानले जाते की यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू दारिद्र्यात अडकते. म्हणूनच आपण या झाडांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. घरात केरकचरा ठेवणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की माता लक्ष्मी रागावते. घरातील घाणीमुळे माता लक्ष्मी रागावते आणि अशा घरात नेहमीच पैशाचे संकट येत असते. जर आपण घरात केरकचरा ठेवला तर ते केवळ वातावरणच खराब करत नाही तर परंतु घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. विशेषतः सकाळी झाडू मारणे शुभ मानले जाते. हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नाही तर घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते. स्वयंपाकघराजवळ बाथरूम. स्वयंपाकघरी एक अतिशय पवित्र स्थान मानले जाते. म्हणून चुकूनही स्वयंपाकघराजवळ बाथरूम असणे योग्य नाही. असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात दारिद्र्य येते. गलिच्छ बेडवर झोपणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर ते आपल्या घरात गरिबी आणि नकारात्मकता देखील आणू शकते. म्हणूनच आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जर बेड घाण झाला तर वेळोवेळी तो स्वच्छ करा. वेळोवेळी बेडशीट बदलून त्यावर स्वच्छ आरामशीर चादर बदलत राहावी. असे केल्याने केवळ आपले आरोग्य चांगले राहत नाही तर घराचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायक असतील. घरात कोळ्यांची जाळे. घरात कोळ्यांची जाळी ही निर्लज्जतेची लक्षण असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच घरात कोळ्यांची जाळी असूनही आपण आपल्या घरात वेळोवेळी कोळ्यांची जाळे साफ करत राहावे. जर आपल्या घरात दारिद्र्य किंवा पैशांचा अभाव असेल तर त्याचे कारण नळामधून पाणी टपकल्यामुळे देखील होऊ शकते. असे म्हटले जाते की ज्या घरातून पाणी टाकले त्या घरात पैसा टिकत नाही. आपल्या घरातही नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित निराकरण करा. नेहमी नळ योग्यरित्या बंद करा आणि अर्धवट किंवा सैल सोडण्याची चूक करू नका. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत केवळ पाण्याचा अपव्यय थांबवत नाही तर सकारात्मक आणि बऱ्याच बरकत देखील आपल्या घरामध्ये राहते. वासनेने आणि रागाने भरलेले असणे. एखादी व्यक्तीची नेहमीच वासनेने आणि रागाने भरलेली असते. त्याच्या जीवनातील प्रगती हळूहळू थांबते. वासनेमध्ये आत्मसात झालेल्या व्यक्तीचे मन कामात लागत नाही. यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. क्रोधाने भरलेला माणसाला नेहमीच काम मिळण्याची शक्यता कमी असते. यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब बनतो. शास्त्रानुसार स्त्रियांनी नेहमी बसून आपले केस बांधले पाहिजेत. उभे राहून केस विंचरणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात दारिद्र्य आणि गरिबीची शक्यता वाढते. म्हणूनच जेव्हा स्त्री आपले केस बांधतात तेव्हा हे काम बसून करावे. हे केवळ शुभच नाही तर घरात आनंदाची भरभराट आणि सकारात्मकता राखण्याची देखील मदत आहे. संध्याकाळी झोपण्याने शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की यावेळी घरात दिवा लावून जागी राहिल्याने माता लक्ष्मी खुश राहते. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी एकदा नक्कीच प्रत्येक घरात येते. जर यावेळी कोणी झोपलेले आढळले तर माता लक्ष्मीला राग येतो. त्यांची नाराजी हळूहळू घरात दारिद्र्य आणि अशांतीचा वास घेऊन येतो. म्हणूनच यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरगुती कामांमध्ये ध्यान करणे अधिक शुभ ठरते. घरी पूजा पठण न करणे. ज्या घरात पूजा उपासना करत नाहीत अशा घरात दारिद्र्य येते. आपण बरीच घरे पाहिली असतील ज्या ठिकाणी पूजा अर्चना करत नाहीत. अशा घरात परिस्थिती वाईट असते. पूजा पठण न करणाऱ्या घरात गरिबी ऊर्जा बहुतेकदा त्यांचे निवासस्थान असते आणि यामुळे ते इथे कधीही कोणतेही काम यशस्वीपणे होत नाही. आपण समजू शकला. जर आपण देखील आपल्या घरात पूजा अर्चना करत नसाल तर आपण पूजा करणे आवश्यक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही देवतांची पूजा करू नका, काही फरक पडत नाही, पण उपासना करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उपासनेमुळे देव आपल्या जीवनातील त्रास दूर करण्यासाठी देखील कार्य करतात. पुरुषांनी 40 दिवसांपेक्षा जास्त केस वाढवू नयेत. लांब केसामुळे बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात. कधीकधी हे केस खाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात देखील जाऊ शकतात, ज्यामुळे बरेच लोक होऊ शकतात शकून. शास्त्रामध्ये 40 दिवसांपेक्षा जास्त काळ केस वाढवणे अशुभ मानले जाते. म्हणूनच वेळोवेळी छाटणी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर चांगली नाही तर ते शुभही मानले जाते. उलटे झोपणे. मित्रांनो, बरेच लोक पालथे झोपण्यात आराम मानतात, परंतु त्यांना हे माहीत असले पाहिजे की सवयी त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकतो.
मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे. मित्रांनो, आपण वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती, अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नये, असे करणे अशुभ असते. आज आम्ही आपल्याबरोबर जे काही ज्ञान सामायिक केले आहे ते सार्वजनिक कल्याण, जागृतता आणि विश्वास लक्षात घेऊन सादर केले आहे. हे सर्व उपाय वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धा यावर आधारित आहेत आणि त्यांचे फळ आपल्या श्रद्धा, नशीब आणि विश्वासावर अवलंबून आहे. आम्ही कोणत्याही दाव्यासह असे म्हणत नाही की तोच एक खरा चमत्कार असेल, परंतु जेव्हा मनात खरा विश्वास असेल तेव्हा विश्व देखील मार्ग बनवितात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.